बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना त्याचबरोबर अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचीच मुलगी म्हणजे ट्विंकल खन्ना। ट्विंकलने चित्रपटात काम करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिने अनेक चित्रपट केले सुद्धा, पण काही चित्रपटानंतर ती म्हटली की मला अभिनय हा फारसा आवडत नाही, त्यामुळे मी वेगळ्या गोष्टी करायला शिकते आणि त्यानंतर तिने तिचं फील्ड बदललं होतं। पण याबद्दल एका इंटरव्ह्यू दरम्यान तिने स्पष्टच सांगितलं होतं की मी चांगली अभिनेत्री नाही हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मी वेळीच हे ओळखलं आणि त्यानंतर मी दुसऱ्या क्षेत्रात माझं काम चालू केलं आणि आता मी स्टेबल आहे। यावर बोलायला गेलं तर अनेक जण असे असतात की अभिनेत्री किंवा अभिनेता होण्याच्या झोतात अभिनेत्री किंवा अभिनेता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येऊन प्रकाश झोतात येण्यासाठी कित्येक वर्ष परिश्रम घेतात, पण काही अभिनेता किंवा अभिनेत्री यांना जेव्हा समजतं की ते अभिनयात चांगले नाही आहेत तेव्हा वेळीच ते माघार घेतात आणि यापैकीच एक म्हणजे ट्विंकल खन्ना आहे। खन्नाने तिच्या पुस्तकाच्या प्रदर्शनावेळी ही गोष्ट सांगितली होती। यावेळी स्टेजवर आपण पाहिलं तर आमिर खान त्याचबरोबर अक्षय कुमार सुद्धा हजर होते। या दोघांच्या हजेरीतच ती म्हटली होती की मी चांगली अभिनेत्री नाहीये हे मला माहिती आहे आणि म्हणूनच मी वेळीच याच्यातून माघार घेतली होती, पण मी चांगलं लिहू शकते एवढं मात्र नक्की। जेव्हा मी आमिरला काही गोष्टी लिहून पाठवायचे तेव्हा आमिर खान त्याचा मजाक करायचा आणि खूप हसायचा आणि हेच त्याचं प्रोत्साहन होतं, कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे असं सुद्धा ट्विंकलने सांगितलं आहे। यावेळी अक्षय कुमार सुद्धा म्हणतो की ती बऱ्याचदा उत्साही असते आणि बऱ्याच गोष्टी ती चांगल्या पद्धतीने करते, तिला लिहायला आवडतं तर ती चांगली लेखिका सुद्धा आहे असं अक्षय कुमारने सांगितलं आहे। खन्नाच्या या वाक्यानंतर तिला चाहत्यांकडून पाठिंबा सुद्धा मिळाला होता। अनेक चाहत्यांचं असं म्हणणं होतं की एक तू सुंदर अभिनेत्री आहेसच, सोबतच जर तुला वाटते तू अभिनय चांगला करू शकत नाहीयेस तर तू ते मोकळ्या मनाने मान्य केलंस आणि तुझा व्यवसाय चालू केलास हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण काही जणांना हे मान्यच करायचं नसतं आणि वर्षानुवर्षे याच इंडस्ट्रीत ते मग राहतात आणि काही पुढे होत नाही। त्याबरोबरच ट्विंकल खन्ना बघायला गेलं तर स्वतःचा बिझनेस रन करतेच, एक चांगली मॉम म्हणून सुद्धा ती प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर एक चांगली पत्नी म्हणून आणि अपडेट राहण्याच्या बाबतीत सुद्धा ट्विंकल खन्ना खूप प्रसिद्ध आहे। ट्विंकल खन्नाचा जर तुम्ही चित्रपट पाहिला असतील तर तुम्हाला त्यातला कोणता चित्रपट आवडतो हे कळवायला विसरू नका। त्याचबरोबर याच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।